अजब रमा राघवची जोडी. गिरीशराव, तुम्ही सकाळीच आमच्या घरी? सांगतो. रमा, 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 तिथे थांबून काहीही होणार नाहीये. आत ये. रमा, बूट काढ बाहेर. नमस्कार करतो गुरु. सुखी राहा. रमा, गुरुजींच्या पाया पड. रमा, असू द्या गिरीशराव, तुम्ही या, बसा. ये बाळा. रमा, बसा. गिरीशराव, आज अचानक येणं केलं? आज तुम्ही लेकीला घेऊन आलाय म्हणजे काहीतरी विशेषच कारण असणार. हो गजानन गुरुजी, आज मी तुम्हाला एक विनंती करायला आलो. कसली विनंती? तुम्ही आमच्या रमाला इवाना चांगलं ओळखताच. परवा तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा मला म्हणालात की मी रमावरती चांगले संस्कार करण्यात कमी पडलो. नाही, मला हे सपशेल मान्य आहे. रमाचं वागणं दिवसेंदिवस हाताबाहेर जात चाललंय. पण शेवटी मी तिचा बाप आहे. रमा बरी आणि तिचं नशीब बरं असं म्हणून मी सोडून तर देऊ शकत नाही. तिच्यात चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न मला करावेच लागणार. आज असाच एक प्रयत्न करायचं मी ठरवलंय. आम्हाला काही कळलं नाही. हे बघा, रमा चार चांगल्या गोष्टी शिकू शकेल, तिच्यावर चांगले संस्कार होतील अशी माझ्या माहितीमध्ये एकच जागा आहे. ती म्हणजे तुमचं हे घर. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की निदान 1 महिनाभर तरी रमानं इथं तुमच्या घरात राहावं, तुमच्या सगळ्यांच्या सहवासात.
गिरीशराव, हे फारच अनपेक्षित आहे हो. माझी कल्पना आउट ऑफ द बॉक्स आहे, मला ठाऊक आहे. पण माझी खात्री आहे की इथे तुमच्या सोबत ही राहिली तर तिच्यात पॉझिटिव्ह बदल घडेल नक्कीच. गिरीशराव, मी तुमचा खूप आदर करतो. आपला जुना स्नेह आहे. हे बघा, रमाचं भविष्य उज्ज्वल असावं की जशी तुमची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे. नाहीतर त्या दिवशी हिच्याबद्दल बोलायला मी तुमच्या घरी आलोच नसतो ना. हे सगळं जरी खरं असलं तरी तुमची ही इच्छा मी पूर्ण नाही करू शकत. मला माफ करा. हो बरोबर आहे. तुमची मुलगी इथे 1 महिनाभर कशी राहणार आहो? शक्यच नाहीये ते. कसं आहे गिरीशराव, रमा ऐशो आरामात राहिली. आमच्या या साध्या सुध्या घरात राहताना तिला त्रास होईल. आणि खरं तर आम्हालाही खूप अवघडल्यासारखं होईल. गिरीशराव, आमच्या घरात कधीही कुठल्याही पाहुण्याचं स्वागतच असेल, पण तुम्ही रमाला पाहुणी म्हणून पाठवत नाही ना. त्यामागचं कारण ना तुमच्या सोयीचं आहे ना आमच्या सोयीचं. गिरीशराव, जरा स्पष्टच बोलते. तुमची मुलगी जेव्हा जेव्हा आमच्या समोर आली आहे ना, तेव्हा फक्त आणि फक्त उद्धटपणानेच वागली आहे. आणि आमचा राघव काही सांगत नाही, पण ऑफिसमध्ये ती त्याला त्रासच देत असणार. मी कधी तुम्हाला त्रास दिला? रमा, मी बोलायला सांगितल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. नाही गिरीश सर, रमा मॅडमचा मला ऑफिसमध्ये कुठलाच त्रास नाही आहे. पण रमा मॅडमनी इथे येऊन राहणं खरं तर मलाही पटत नाही. पटत नाही म्हणजे हे बघा, रमा मॅडम या स्वतंत्र विचारांच्या आहेत. त्यांच्यावर आपण अशी बंधनं घालणं चुकीचं आहे ना. त्यांना हवं तिथे राहण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळायला हवं ना. रमाला मी आजवर संपूर्ण स्वातंत्र्यच दिले राघव, आणि त्याचेच तर परिणाम मी आता भोगतोय. पण मला आता तिचं वागणं बदलायचं आहे. पण रमाला तिचं वागणं बदलायचं आहे का? जर तिची इच्छा असती तर ती तिच्या घरी राहून सुद्धा चांगलं वागायला शिकलीच असती ना. हो, त्यामुळे मला वाटतं गिरीशराव, तुम्ही आता या, कारण तुम्ही जे म्हणताय ते करणं आम्हाला शक्य नाही. हे बघा, मी तुम्हा सर्वांसमोर हात जोडतो, मी पाया पडतो हवं तर, पण प्लीज नाही म्हणू नका. गजानन गुरुजी, तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्यासाठी जसं राघव आहे तशीच रमा पण आहे. मग राघववर जसे संस्कार झाले तसे रमावरही व्हायला नकोत का? मी खूप आशेने तुमच्याकडे आलोय गुरुजी, प्लीज मला नाही म्हणू नका. आबा, प्रत्यक्ष गिरीश परांजपे तुमच्या समोर हात जोडतायत, मग आपण का ताणून धरायचं? ते इतकं म्हणतायत तर आपण रमा यांना आपल्या घरी राहू देऊयात की. फक्त 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. अहो, ती इथे किती दिवस राहील हा मुद्दाच नाहीये. मग काय मुद्दा आहे? असं काय जगा वेगळं मागतायत ते? त्यांच्या मुलीसाठी चांगले संस्कारच तर मागतायत. आपण तेवढंही देऊ शकत नाही का त्यांना? आबा, तुम्ही मंदिरात येणाऱ्या अनाथ मुलांना सुद्धा चांगल्या वागणुकीचे धडे देता. मग ह्या तर गिरीश परांजपेंच्या कन्या आहेत, त्यांना का दूर लोटताय? दादा, अरे तसं नाहीये, पण रमा मॅडमना आपल्या घरातल्या पद्धतींची सवय नाहीये ना. नाही, ती सवय करून घेईल राघव. गिरीश सराव, पण त्यांचा खूप कोंडमारा होईल हो. नाही, रमाला ना जो काय त्याग करावा लागेल ती करेल. पण प्लीज मला नाही म्हणू नका. अहो,
आता तुम्हीच गिरीशरावांना समजवा. गजानना, त्यांना सांग स्पष्ट की रमा इथे राहू शकत नाही. गिरीशराव, रमा इथे राहू शकते. व्हॉट? इथे सगळे मला हेट करतात तरी राघव सरांचे डॅड हो का म्हणतात? माझी खात्री होती गजानन गुरुजी की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल. तुम्हा सगळ्यांचे आभार मी कसे मानू तेच मला कळत नाहीये. अरे गिरीशराव, तुम्ही असे सारखे आभार नका मानू. हे बघा, तुमचा हेतू शुद्ध आहे हे मला पटलंय. हे बघा, रमाच्या आयुष्याचा मार्ग भरकटला जाऊ नये ही जशी तुम्हाला तुमची जबाबदारी वाटते ना, तशी ती माझी जबाबदारी मी समजतो. तेव्हा तुमच्या मनात जे काही आहे त्याप्रमाणेच होईल सगळं, आणि ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मग येतो मी. रमा, आता निदान 1 महिना तरी तुला या घरामध्ये राहायचंय. प्लीज तुझ्याबद्दलची एकही तक्रार माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. सगळ्यांनी माझं खेळणं करून टाकलंय. माझ्या लाईफवर माझा काही कंट्रोलच नाही राहिलाय. श्रुती बाळा, रमाला आत घेऊन जा. नाही, मी नाही नेणार. श्रुती, तुझ्या रागापोटी आता तू आबांचंही ऐकणार नाहीयेस का? मी तिला आत नेते. रमा, चल बाय. गजानन, तू हे काही बरोबर केलेलं नाहीयेस. तुम्ही तिला आल्या पावली परत पाठवायचं होतं आबा. आबा, तुम्ही तिला अशी इथे राहायची परवानगी कशी दिली? हे बघा, तिच्यावरचा तुमचा राग मी समजू शकतो, पण कदाचित नियतीच्या मनात हेच असेल की आपल्या हातून तिच्यावर चांगले संस्कार व्हावे. मला काय वाटतं की रमा मनानं वाईट नसावी, ती तिच्या आईच्या सहवासानं बिघडली. आता आपल्या सहवासात राहून तिची वागणूक सुधारली तर ते पुण्य आपल्यालाच मिळणार आहे. हो बाबा, यात आपलाच फायदा आहे. म्हणजे आपल्याला पुण्य लाभेल असं म्हणाले ना आबा, तो फायदा. बरं, आता बास झालं. रमाची नीट सोय करा. तिला काय हवं नको हे सगळं नीट पहा. आता रमाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ते काही नाही, आबांना काहीही म्हणू दे. मी या मुलीला 1 महिनाही नाही, 2 दिवसात परत पाठवेन. वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही मुलगी इथे 2 दिवसाच्या वर राहता कामा नये. पण तिला घालवायचं कसं? श्रुती, रमाला मी तुझ्या खोलीत थांबायला सांगितले. ती हातपाय धुते. ए आई, ती मुलगी माझ्या खोलीत राहणार नाहीये.
ए वहिनी सांग ना ग आईला, ती वाटल्यास हॉलमध्ये झोपेल. अगं असं काय करतेस? हे बघ, ती इथे आलेली मलाही पटलेलं नाहीये, पण ती आता आलीये ना, तुसडेपणाने वागायला नको, पाहुण्यांसारखं वागूया तिच्याशी. पण तिला कशाला हवी आहे स्वतंत्र खोली? मी तिला माझी खोली देणार नाहीये, मी आत्ताच सांगून ठेवते. अगं ती आता आपली पाहुणी आहे की नाही. हे बघ, फक्त आजची रात्र चालेल. श्रुती, रमा मॅडमना माझ्या खोलीत झोपू दे, मी हॉलमध्ये झोपू. का? तिच्यासाठी तू हॉलमध्ये झोपणार? आणि श्रुती, आबा काय म्हणाले ते ऐकलंच ना तू. रमा मॅडम आता आपली जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना काय हवं नको ते आपल्याला बघायला नको का? तर मग त्यांना ना इथे त्या त्यांच्याच घरात राहतायत असं वाटायला हवं. आणि मला खात्री आहे 30 दिवसांनी त्या इथून जातील तेव्हा खूप चांगले संस्कार घेऊन जातील. त्यांची वेळ आता सुरू होती. राघव सर, मी इथे आल्यापासून तुम्ही खरंच खूप चांगले वागतात माझ्याशी, पण 30 दिवस काय, मी या घरात 3 दिवस पण नाही राहणार. माझं चॅलेंज आहे राघव सर, 2 दिवसात मी या तुमच्या घरातून बाहेर निघते की नाही बघाच. मला आता थांबून दाखवाच तू. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. या कुंदेंद्र तुषारागमलाला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमण्डितकरा, या श्वेत पद्मासना. आरोग्य काढा. आज उशीर झाला. रोज 6:30ला आरोग्य काढा आमच्या हातात असतो. आज 7 वाजले. हा? नाही आबा, खरं तर माझीच चूक झाली. मी यांच्यासाठी आंघोळीचं पाणी गरम करत होते, त्यामुळे काढा बनवायला उशीर झाला. नाही, काही हरकत नाही. नाही, मला वाटलं होतं घरातल्या सगळ्याच बायका आज उशिरा उठल्या की काय, म्हणजे वाण नाही पण गुण लागला की काय याची भीती वाटली मला. तू रमाच्या बाबतीत बोलतोयस का? तर काळजी करू नकोस गजानना, असं काहीही होणार नाही. आम्हाला वाण पण लागणार नाही आणि गुण पण लागणार नाही तिचा. पण आहेत कुठे रमा मॅडम? ती कसली उठते इतक्या लवकर? मी मगाशी तुझ्या खोलीत जाऊन बघून आले, तेव्हा ढाराढूर झोपली होती ती. पण तिने सुद्धा आपल्या वेळेत उठायला हवं की नाही? अर्थातच तिला या घरात राहायचं म्हणजे या घरातल्या पद्धतीप्रमाणेच वागावं लागेल, नाहीतर तिच्यात सकारात्मक बदल घडणार कसा? मी काय म्हणते, तिने सुद्धा हा आरोग्य काढा प्यायला हवा. हो ना नारायण दादा? अगदी बरोबर. बरं शालिनी, जा तिला उठव. तिला म्हणावं या घरात सगळ्यांच्या आंघोळी पहाटेच होत असतात, त्यामुळे तिला ही करावी लागणार. जा उठव. हो हो, उठवते तिला. थांब 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 थांब. अगं तू कशाला जातेस? मी जाते, तू आपली तुझी सकाळची कामं उरक. पूजा, श्रुती, चला बरं. हो. 1 मिनिट आजी, एका रमा मॅडमना उठवायला 3 बायका कशाला? राघवा, मी तुला कधी काही प्रश्न विचारते का रे? नाही. मग आता तूही मला काही प्रश्न विचारायचे नाहीत या बाबतीत, कळलं? चला ग, चला लवकर. चला. जा जा. सावकार. हो. बिचारी पोर खालच आलीये. अहो, अजून थोडा वेळ झोपून द्यायचं होतं हो तिला. हो आबा, अहो रमा मॅडम नवीन आहेत ह्या वातावरणात, त्यांना सवय व्हायला थोडा वेळ द्यावी ना. राघवा, अजिबात वेळ नाही आपल्याकडे. एकही दिवस वाया घालवून चालणार नाही. तिला जर योग्य आचरण शिकवायचं असेल तर एकही क्षण घालवता कामा नये. काय
शालिनी जा, तिला उठवायचं बघ. हा, मी जपाला बसतो. हे तू कुठं चाललास? आबांनी शिकवलेलं आचरण त्या तिघी तिला बरोबर शिकवतात की नाही हे तर बघायला हवं ना. तू थांब इकडेच, मी आलो. नारायणा ना. ही बघा झोपलेली राजकन्या. आता हिची झोप अशी उडवूया ना की आजच्याच पळून गेली पाहिजे. अगं हो ना, आबांनी हिला थांबवून घेतलं ना म्हणून आपण काही बोलू शकलो नाही ना. पण ही बॅच जितकी लवकर इथून टळेल ना तितकं बरं. ए ठमे, उठ उठ ग. 6:30 वाजून गेले, उठ आता. ही किती वेळ अशी ढाराढोर झोपून राहणार आहे. रमा रमा ए रमा उठ. ए थांबा थांबा थांबा, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. अभि स्टुपिड झोपू दे ना मला. ए स्टुपिड कोणाला म्हणते का? हा, स्टुपिड कोणाला म्हणते? अगं रमा, आम्ही आहोत आम्ही. विसरलीस का तू कुठे असते? उठ 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 उठ. हे काय, ही तिखट मिरची अजून उठली नाही. हो ना, ती गोष्टीतली राजकन्या 100 वर्षांनी तरी उठली होती. ही तेव्हा तरी उठेल की नाही शंकाच आहे मला. मग मी कशासाठी आहे? थांबा, आलोच. नारायण, रमा मॅडम उठला का रे? नाही अजून, पण मला त्यांना उठवायला युक्ती सुचली. कुठली युक्ती? तू थांब जरा. अरे काय करायचं या लेडी कुंभकर्णाचं? पाऊस पाऊस. राजू, मला माझी अमराला दे प्लीज. बापरे, हे धरणी कंप झाला तरी उठायची नाहीये. पण आता उठवायचं कसं तिला? काय हे काय? ये मला जे वाटतंय तेच तुझ्या मनात आहे का? ते झालंय. तू थांब. नारायण, अरे नारायण, जे तुम्हाला जमलं नाही ना ते मी करून दाखवतो. कसं? हा बाबा, ये. काय करताय तुम्ही? हे असं माझ्या कानाजवळ का वाजवताय? माझं कान दुखले ना. अगं कोंबडं हरवलं. कोंबडा कुठे? प्लीज 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 आजी बाहेर काढा ना प्लीज. मला भीती वाटते. प्लीज 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 प्लीज. अरे देवा, काय करायचं इथं? अगं म्हणजे आजींना म्हणायचंय की सकाळचे 6:30 वाजून गेले. उठ आणि आवर आता, चल. व्हॉट रबिश, 6:30 वाजलात ना फक्त? 6:30 वाजता तर मी घरी पार्टी करून येते आणि झोपते. प्लीज झोपू द्या ना मला. म्हणूनच तुला इथे आणलंय. उठ, चल, उठ. उठ लवकर. उठा उठा. ठमाबाई उठा. हा, चला आवरा. चल उठ. हे घे टूथपेस्ट. ही कुठली टूथपेस्ट आहे? माझा ब्रँड तर वेगळा आहे. ए तुझा वाटेल तो असू दे ब्रँड. इथे आम्ही जे देतोय तेच वापरायचं. अरे अगं केमिकल्स असलेली टूथपेस्ट चांगली नसते. आयुर्वेदिक वापरावी, दातांसाठी ती चांगली असते. ओके 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 फाईन. प्लीज मला आता सकाळी सकाळी लेक्चर देऊ नका. अरे वा वा वा, दिवसाची सुरुवात का बहारदार झाली. चला ग, चला 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 चल आवर.
काय झालं कुठलं हो चला काय झालं? उठली का रमा? तिला त्रास नाही झाला ना? नाही अजिबात त्रास नाही झाला, पटकन उठली ती. हो की नाही आजी? अगदी पटकन उठली हो की नाही का पूजा? हो अजिबात काही त्रास झाला नाही. बघ, आली सुद्धा. राजू ब्लॅक कॉफी आण. रमा हे घे. छी काय आहे हे? किती घाणेरडे, किती हॉरिबल आहे हे ड्रिंक. छी. हो मॅडम, थोडं सांभाळून बोला. रमा मॅडम, हो आपण जे काही खातो पितो त्याला असं नाव ठेवू नये. तुम्ही पिऊन बघाय म्हणजे तुम्हाला कळेल किती घाण आहे. अहो मी रोजच पितो हा काढा, आणि मी एकटा नाही, आम्ही सगळे पितो. याला आरोग्य काढा म्हणतात. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे खूप चांगलं आहे. आपली पचन संस्था त्यांनी सुधारते, आणि शिवाय आपली प्रकृती सुद्धा. सर 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 प्लीज एक मिनिट. हे बघा, तुम्ही आता जे काही शब्द बोलतात ना त्यातले 25% पण मला कळत नाही. प्लीज लेक्चर देऊ नका प्लीज. बरं बरं ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, त्यामुळे प्या. आणि हे बघ, तू कितीही दंगा केलास ना तरी हा काढा तुला रोज प्यायलाच लागणार आहे. आजी, त्यांना सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी प्यायची सवय असेल तर त्यांना देऊया की ब्लॅक कॉफी. नाही एक मिनिट, असं कसं? नियम तो नियम, बरोबर की नाही? नियम म्हणजे नियम. रोज रिकाम्या पोटी जर आरोग्य गाडा प्यायचा असा नियम असेल तर हा नियम रमाला सुद्धा लागू होतो, हो की नाही? चल पी पी. अगं काही होणार नाही, पी पी. चल. हा बी बी बी. प्या रमा मॅडम, हे बघ, घोट घोट प्या, हळूहळू, काय नाही होणार. प्या. पी. रमा, अगं तू आरोग्य काढा पिऊन बघ. तू रोज प्यायला लागलीस ना की तुला ह्याचे फायदे कळते. पी बाळा, पी पी. अगं काही होणार नाही, चल पी. अगं अगं हळूहळू, सगळं संपवायचं आहे. हळूहळू सावकाश. प्या 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 प्या. इतकी श्रीमंत मुलगी आपल्या घरी राहायला आली आहे, तर हे सगळे तिचे लाड करायचे सोडून तिच्यावर नियम थोपवतायत. ही खुश राहण्यात आपला किती फायदा आहे हे यांना कळत कसं नाहीये. काय मग रमा मॅडम, कसा होता काढा? मी लहानपणी जेव्हा बॉलपेन माझ्या तोंडात टाकायचे ना तेव्हा त्याच्या इंची कशी टेस्ट लागायची, सेम तशी टेस्ट लागली. आणि हे बघ, तू कितीही दंगा केलास ना तरी हा काढा तुला रोज प्यायलाच लागणार आहे. पण उद्यापासून अशी तोंड वेडी वाकडी नाही करायची. हा पण मग माझी ब्लॅक कॉफी नाही, म्हणजे मी ब्लॅक कॉफी नाही प्यायले ना तर माझी झोप जाणारच नाही, मला सतत झोप येत राहील. हे बघा, आता यांनी आपला नियम पाळला ना, तर आता त्यांची ब्लॅक कॉफी त्यांना देऊया ना. पूजा, तुझा ब्लॅक कॉफी घेऊन ये. आपल्या घरात असं कोण ब्लॅक कॉफी पितं म्हणून हिने ब्लॅक कॉफी प्यायची असं नाही, हा नियम नाहीये. पण म्हणजे मग मला माझी ब्लॅक कॉफी नाहीच मिळणार. नाही. मिळेल मिळेल, मी आणतो, थांबा. राघवा, काय रे दादा? असं का? राघवला हिचा जरा जास्तच पुळका येतोय. अशाने हिच्यावर आपले संस्कार होणार कसे?
राजू पण ना काय सकाळी सकाळी भांडी पाडतोय. वाजले इतक्या पहाटे कोण उठतंय? रमा, झोप लागली असेल का तुला? कशी आहेस तू? गुड. फोन उचलला नाही. गाढ झोप येत असणार. गुड रमा. अशी 9-10 वाजेपर्यंत झोपलीस ना की छान फ्रेश होतेस तू. झोप झोप झोप. तसंही तुला त्या घरात फ्रेश असलंच पाहिजे, तरच तू त्या राघवला मॅक्सिमम त्रास देऊ शकशील. तू त्याला त्रास दिलास की तो चिडणार. आणि मी तर ऑलरेडीच तुझ्या मनात राघवबद्दल इतका राग भरून ठेवलाय की फायनली तुम्ही दोघं एकमेकांना हेट करणारच. कॉफी. हे का हॉटेल आहे का? हा, सॉरी. ठीक आहे रमा मॅडम, सावकाश गरम आहे. वाव, एकदम मला आवडते ना तशीच झाली. तुम्हाला कसं माहित मला कॉफी अशीच आवडते ते? अहो, तुम्ही ऑफिस मध्ये सांगत असताना वासूला तुम्हाला कशी कॉफी लागते ते लक्षात होतं माझ्या. बरं, हा कॉफी करण्याचा पिण्याचा कौतुक सोहळा झाला असेल तर आपण सगळे आपापल्या कामांना लागूया का? तू पण रमे. मी? अगं, मगाशी आबांनी काय सांगितलं हे विसरलीस का? संस्कारांचा भाग म्हणून तुझं वागणं या घरातल्या बाकी सगळ्यांसारखं असलं पाहिजे, बरोबर ना? आणि आम्ही सगळे आपापली वाटून दिलेली कामं करतो. हा, पण पण मग नेमकं मी कशी कामं करायची आहेत? आई, आज तिला फार घरची कामं सांगू नका. अगं, पहिल्याच दिवशी तिला घरातली कामं सांगायला मला काय वेळ लागलाय? गोंधळ घालून ठेवेल सगळा. काळजी करू नकोस, तुला आज घरातली कामं नाही सांगणार. बरं ठमे? रमे. थँक्यू आजी. फक्त स्वतःची कामं स्वतः कर, इतकंच. स्वतःची कामं करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही आवरा पटापट, तुमची सगळी कामं करून घ्या. फरशी पुसायची, कपडे धुवायचे, आपली मांडी घासायची, स्वतःची खोली स्वच्छ आवरायची. बस, एक मिनिट. अरे केवढी कामं सांगताय तुम्ही? हे बघा, यातलं मी एक पण काम करणार नाहीये. मला एवढी सगळी कामं येतच नाही ना. माझ्या घरी सगळी कामं करायला सर्वंट्स आहेत. मी नाही करू शकत एवढी सगळी कामं. ते बरोबर आहे, पण हे तुझं घर नाहीये ना, हे आमचं घर आहे. इकडे नसतात नोकर चाकर. आणि रमा मॅडम, आम्ही सगळे आमची कामं स्वतःच करतो, तुम्ही करा ना. तुम्हाला करायची तर तुम्ही करा ना सगळी कामं. मी माझ्यासाठी मम्माला सांगते सर्वंट पाठवायला. त्यापेक्षा बेस्ट आयडिया, मी एक काम करते, मी राजूला बोलून घेते. हा, तुम्ही तर राजूला ओळखतातच ना राघव सर? नाही. का? नियम म्हणजे नियम. ओ गॉड, ऑफिस मध्ये ते बबली सर म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त, आणि आता इथे तुम्ही पण तेच म्हणताय.
तरी तुमच्या डोक्यात काय प्रकाश पडलाय का मॅडम? ए नारायण, चला तुम्ही आवरा, लवकर पटापट आपली कामं करून घ्या. बोला जय स्वावलंबन. जय स्वावलंबन. आंटी गुरुजी प्लीज प्लीज सांगा ना यांना, मला नाही येते असं काही करता. मी कधीच नाही केलंय, प्लीज सांगा ना या सगळ्यांना. हे बघ, तुम्ही मुली सडपातळ होण्यासाठी रोज तो व्यायाम करता की नाही? मग आता हे असंच केर काढणं, फरशी पुसणं आणि भांडी घासणं हा सुद्धा एक प्रकारचा व्यायामच असतो. बरोबर आहे रमा मॅडम. या सगळ्या व्यायामामुळे तुमचं मन आणि शरीर निरोगी राहतं. आणि शिवाय आपण कोणावरही अवलंबून नाही, आपण आपलं काम स्वतः केलं याचा एक आनंद मिळतो, तो वेगळाच. आणि अगर रमा, इथे जर इतकी साधी साधी कामं तू शिकली नाहीस तर तुझ्या बाबांना काय तोंड दाखवशील घरी जाऊन? ओके ओके फाईन, करते मी रूम क्लीन. व्हॅक्यूम क्लीनर द्या, मी माझी रूम क्लीन. आमच्या घरी असं व्हॅक्युम क्लीनर वगैरे काही नसतं बरं का. ते बघ तिथे कोपऱ्यात ठेवले केसुणी, ती आणायची आणि केर काढायचा, छान वाकून केर काढायचा. जा घेऊन ये जा. मी हो तूच. कसं जाते बघ तिकडे ठेवली. जा घे जा. बाजूला हो, काही नाही होत. हा इथून सुरुवात कर. हा ये. हा ये. मध्ये हा हो, थांब जरा. इकडून हा हे असं धरायचं असं. हा आणि मार झाडवर झाड. हॅलो एक्सक्यूज मी, माझी रूम क्लीन करून झाली, झाडू अँड एव्हरीथिंग सगळं काही झालंय. ओके, सो आता मी आराम करणार आहे, रेस्ट करणार आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. ओके बाय. ए कुठे चाललीस तू? थांब, कुठे चाललीस? म्हणजे माझं आवरून झालंय, मी रेस्ट करायला चालली आहे. अजून फक्त खोली आवरून झाली आहे, पण तुझी भांडी कोण घासणार? व्हॉट? मी तर काही खाल्लंच नाहीये, पण मी का भांडी घासायची? अगं तुझी काल रात्रीची भांडी कोण घासणार? आणि आज सकाळचा काढ्याचा पेला, कॉफीचा कप. अरे अगं काय चाललंय? पुरे झालं ग बाई. शालिनी तू थांब जरा. जा ग बोरी, कामाला लाग. हा चल स्वयंपाक जा, पूजा घेऊन जा तिला. एक मिनिट, मी ती वेसल्स नंतर घासली तर नाही चालणार आहे का? खरं तर चालू शकेल. नाही. हे बघ, प्रत्येक काम जेव्हाचं तेव्हाच व्हायला हवं. हा पूजा जा घेऊन जा. चल ग चल. सांगा ना. वहिनी आई, अगं ऐक ना. जा. तुझं काय अभ्यासाला बस. वहिनी आई, अगं ऐक ना. थांब जा. ही एवढी सगळी भांडी तुम्ही सगळी भांडी माझ्याकडनं घासून घेणार आहात? नाही ग बाई, तुझी जेवढी भांडी आहेत ना तेवढीच घासायची आहेत, बाकी कुठलीही भांडी घासायची नाहीये. आम्ही काय तुला घरकाम करायला लावणार नाहीये. हा, नाहीतर उद्या तू गावासमोर दवंडी पिटशील आणि सगळ्यांना सांगशील की बाबांनी 1 महिन्यासाठी पुरोहितांकडे राहायला काय पाठवलं, यांनी तर माझी मोलकरणच करून टाकली. असं नाहीये बरं का. हा आधीच सांगून ठेवते. तरी आई मला म्हणत होत्या की मी सगळी भांडी घासते, पण मीच त्यांना म्हटलं की नाही, स्वतःचं काम स्वतःला जमलंच पाहिजे. घास चल. जर का मी ही सगळी भांडी घासायला गेले तर माझा नीलाट वेस्ट जाईल ना. खूप एक्सपेन्सिव्ह आहे ते. तुझी नखं तुटली तरी चालतील, पण आमच्या भांड्यावर एक सुद्धा ओरखडा येता कामा नाही, कळलं? ते बघ, ती घासणी आहे, तो साबण आहे, घासा. चला. अरे पण चला. नळ सोड. हळू. घास, व्यवस्थित घास. आणि जपू ना, काचेचा आहे कप. हळू. आजूबाजूनी घास. ते बघ कानाच्या इथे खराब. जपून, नाही तर फुटेल.
देवा, सॉरी सॉरी, ते चुकून झालं. मला वाटलं नव्हतं की ते असं असं फुटेल म्हणून. सॉरी सॉरी सॉरी. आता हे आजीला नाही कळलं म्हणजे मिळवली. तुझ्या तुझ्या अगं काय झालं? काहीतरी फोडलं वाटतं हिनं. केवढा आवाज झाला सांगा. एवढंसं काम सांगितलं तर नुकसान करून ठेवलंय पोरीनं. रमा मॅडम, तुम्ही त्या साबणाच्या हाताने तो कप कशाला धरायला गेलात? मग तो सटकून पडणारच ना. बरं ते असू दे, तर मला बघू दे. ते लागेल तुम्हाला, ते ठेवा तिकडे. तर बघू तुमच्या हाताला काही लागलंय का. ठीक आहे, नाही लागले. पुढच्या वेळेला जरा सांभाळून करा, हो की नाही बाई? तोंड काय बघत बसलीस माझं? काचा कोण उचलणार त्या? त्या पण मीच उचलायच्या. अगं आता ज्याने कप फोडलाय तोच नाही का उचलणार काचा? थांब. थँक्यू. ये चल, उचल लवकर. लागेल तर पायाला. अगं वाक ना थोडं. सांगितलं ना मगाशी कसं झाडू मारायचं ते. हा घे तिकडे कोपऱ्यात बघ. हा ते बघा अजून हा. एक इकडे. लागेल ते पायाला. हा हा हा. बरोबर. भर आता ते त्याच्यात. आणि डस्टबिन आहे तुझ्या मागे. डस्टबिन मध्ये टाकून दे. ते टाकून दे.